हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, अगं तू किती बोलतेस, तुझ्या तोंडाची पट्टी बंद होते की नाही, आता गप्प बसायचं, मी जे बोलतोय तेवढं आणि तेच ऐकायचं, समजलं ना। त्याबरोबर कृष्ण आता तोंडाने असं करत असते। त्याबरोबर दुष्यंतच्या लक्षात येतं की आपण कृष्णाच्या तोंडावरती हात दाबून धरलेला आहे, त्यामुळे कृष्णाला काहीच बोलता येत नाही आहे। आता दुष्यंत हा कृष्णाच्या नजरेमध्ये हरवून गेलेला असतो, तर कृष्णासुद्धा अगदी काही सेकंदांसाठी का होईना पण दुष्यंतच्या नजरेत हरवून गेलेली असते। दोघंजणं एकमेकाकडे अगदीच एकटक पाहत असतात आणि मग दुष्यंत हा लगेचच कृष्णाच्या तोंडावरचा हात काढतो आणि म्हणतो सॉरी। त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो जर एवढा दाबून हात धरला माझ्या तोंडावर तर कशी काय बोलणार म्या। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, हो तेच सॉरी, आता मी जसं सांगतोय तसं करायचंय, चल। एवढं बोलत दुष्यंत बाईकवरती बसतो, तर दुष्यंतच्या मागे बंट्या लगेच बसतो आणि म्हणतो, वय वय चला चला। त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, तू कुठे येतोयस, तुला कुठे घेऊन जाऊ मी फिरायला, उतर, तू बस, तुला यायचं नाही आहे का तू उडत उडत येणार आहेस मागणं। त्यावर मग कृष्णा लगेचच दुष्यंतच्या मागे गाडीवरती बसते आणि दुष्यंत आणि कृष्णा चाललेले असतात, तर बंट्या लगेचच तिच्या हातामध्ये ते साडीचं बिल देत म्हणतो, कृष्णे हे घे, याची जरूरत पडत। कृष्णा आता ते साडीचं बिल घेते आणि ते दोघं तिकडनं जातात। बंट्या म्हणत असतो, वा हे बरं आहे की, म्हणजे समज करायचा आम्ही, पुरावा गोळा करायला आम्ही, आणि आता मोठे हे दोघंजणं गेलेत, जाऊ दे चला चायला आपण जावा आता। आणि मग तो आता बाळजाबाईंच्या वाड्यावर यायला निघतो। तर इकडे आता बाळजाबाई न्यायमूर्ती आलेले असतात आणि आता लोक त्यांच्या नावाचा जयघोष करायला लागतात, एकच मूर्ती न्यायमूर्ती बाळजाबाई, एकच न्यायमूर्ती बाळजाबाई, गावाची न्यायमूर्ती बाळजाबाई, बाळजाबाईंचा विजय असो, बाळजाबाईंचा विजय असो। त्याबरोबर बाळजाबाई नमस्कार करतात आणि खाली बसतात। तर इथे आता भक्तीला मात्र खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं। भक्ती विचार करत असते, किती वेळ झाला अजूनही कृष्णे आली कशी नाही, दुष्यंतदाजी घावले असतील नव तिला, ते दोघं मिळून पुरावे गोळा करून घेऊन येत्याल नव, देवार काय हे, कुठं राहिली कृष्णा, कधी येईल ती, असा विचार आता भक्ती करत असते। तर इकडं सावित्री लगेचच बाळजाबाईंमोर बसते आणि सांगायला सुरुवात करते, बाळजाबाई हे बघा, ती पोर काय माझ्या पोटची नाही, त्यामुळं तिच्या चुकीची भागीदार तुम्ही मला ठरवू नका, म्या काय बी केलेलं नाही, म्या माझी पोर बाळ आम्ही समधे या समध्यातनं लय लांब आहोत बघा, त्यामुळं तुम्ही तिच्या पापाचं जे घडं आहे ते माझ्या माथी मारू नका, ही एवढी तुमच्याकडं मला अपेक्षा आहे बघा, साथ द्या माझी, म्या निर्दोष आहे, तुम्हासनी बी ठावा आहे बाळजाबाई। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अगं बास बास, कालसुद्धा हाच पाडा वाचलास ना, मग आजसुद्धा पुन्हा कशाला वाचायलास सावित्री, तू बिनघोर्रा, हे बघ ज्याची चूक नाही त्याला शिक्षा ह्या बाळजानं कधी बी दिलेली नाही, त्यामुळं आज बी जो न्याय होईल तो बरोबर न्यायच केला जाईल, कुणावर बी अन्याय करणं ही ह्या बाळजाला कधी जमणारच नाही, समजलं नव। त्यामुळं उगाचच्या उगाच तू कालवा करू नगस, गप्प बस जरा। त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या तिला गप्प म्हटल्याबरोबर ती गप्प राहते। तर पुढे त्या म्हणत असतात की पुढच्या अर्ध्या तासात जर कृष्णा आली नाही तर आपण ती दोषी आहे असं ठरवू आणि तिच्यासाठी शिक्षा बी ठरवू, पर तो पावतर जरा शांतता धरा, शांतपणे थांबा। त्याबरोबर आता गावातली लोक म्हणायला लागतात, पर कृष्णा नक्की येईल नव, नाही जर ती पळून गेली असली तर, आणि ह्या सावित्रीनंच तिला मदत केली असेल तर। त्याबरोबर सावित्री म्हणते, अहो नाही हो। त्यावर लोक म्हणतात, केली बी असेल की, आणि तसं बी पैशाची लय लालची आहे ही सावित्री, पैशासाठी काही एक करू शकते, मग पैशासाठी हिनंच कृष्णीला पळवलं नसेल गावाबाहेर, असं तरी कसं म्हणायचं आपण, करू शकते ही। त्याबरोबर लगेचच आता दुसरा माणूस म्हणतो, वय वय हे खरं आहे, ह्या पैशाची आहेतच लालची, म्या बी यांची लालच किती आहे ते पाहिलेलं आहे, मला व्यवस्थित ठाव आहे, मला तर वाटतं सावित्रीनंच हे समज कराय कृष्णीला सांगितलं असेल। त्याबरोबर एक बाई म्हणते की नाही नाही, कृष्णीनं चोरी चौथा केली असेल आणि सावित्री आता तिला तिला मदत करत असेल, दोघींचा असं साठलोटा असेल। त्याबरोबर आता लगेचच सावित्री म्हणायला लागते, अहो काय बोलायला तुम्ही, म्या कशा पायी करू हे समज, मला काय गरज आहे, म्या नाही केलेलं हे समज काय बी, कळलं ना तुम्हासनी, ओ बाळजा म्या हात जोडतो तुमच्यामुळं, म्या नाही केलेली चोरी मारी, मी कशा पायी करू हे समज। त्याबरोबर मग आता लोक म्हणायला लागतात, न्याय झालाच पाहिजे झालाच पाहिजे, बाळजाबाई न्याय झालाच पाहिजे झालाच पाहिजे।
तर लोक म्हणतात सावित्रीला शिक्षा द्या तुम्ही, सावित्री तिची आई आहे. त्याबरोबर सावित्रीला आठवायला लागतं की लोक कशी चपलांनी तिला मारत असतात, चपलांचा गळ्यात तिचे हार घालत असतात. त्याचबरोबर मग ती म्हणत असते बाळजाबाई अहो नग बाळजाबाई मी काय नाही केलेलं, नग बाळजाबाई. पण बाळजाबाईसुद्धा काही ऐकून घ्यायला तयार नसतात. उलट त्या तिला आता एका मोठ्याच्या मोठ्या खांबाला बांधतात आणि मग खांब्याला बांधून मारायला सुरुवात करतात. बाळजाबाई मात्र हे समज करताना आनंदी असतात. तर कृष्णी हिनं जे काही केलं ते केलं आहे, म्या काय बी केलेलं नाही, मला नगा मारू मला सोडून द्या असं मात्र आता लगेचच इकडं सावित्री सांगत असत्या. सावित्रीला वाटत असतं की मला हे लोक सोडून देतील, पण सावित्रीला असं सोडून दिलं जात नसतं. तर उलट लोक सावित्रीला चांगली शिक्षा देत असतात. बाळजाबाई तिला आता जो चाबूक असतो त्यांनी मारत असतात आणि मग ती म्हणत असते बाळजाबाई नग बाळजाबाई मला लागायलंय, मला दुखायलंय, बाळजाबाई थांबा बाळजाबाई. पण बाळजाबाईसुद्धा काय ऐकत नसतात. उलट त्या आणखीन जास्त तावाऱ्याने सावित्रीवरती चाबूक उचलत असतात आणि तिला मारत बी असतात. त्याबरोबर आपण पुढं आता पाहतो की लोक हे तिला म्हणत असतात असंच पाहिजे, हिला असंच पाहिजे. आज पावतर लई वेळा हिनं वाईट कामं केलेली आहेत, मग आता हिला बी चांगली अद्दल घडाय न गं. त्याबरोबर सावित्री म्हणत असते अहो काय करायलाय तुम्ही हे समजे मिळून, कशा पाय मारायलाय मला, म्या नाही केली चोरी, म्या म्हणलं नवं, जे काही केलंय ते त्या कृष्णीनं केलंय, अहो सोडा, नाही नका असं ती जोरात ओरडते. आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण तर बाळजाबाईंच्या वाड्यावर आहोत, अजून लोकांनी आपल्याला शिक्षा दिलेली नाही आहे. मग लगेचच बाळजाबाई म्हणायला लागतात अगं ए सावित्री तू कशा पायी घाबरतेस, तू काही केलेलं नाहीस नवं, मग झालं की. आणि तसं बी आज पावतर ह्या बाळजानं चुकी नसलेल्या माणसांना शिक्षा दिलेलीच नाही. आणि राहिला प्रश्न तुझ्या शिक्षेचा, तर तुला शिक्षा करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, कारण स्वतः आढळरावांनी शबूत दिलाय नवं ते कृष्णाची शिक्षा भोगणार आहेत म्हणून. आणि आमच्या आढळराव शब्दांचे पक्के आहेत बरं. त्याबरोबर लगेचच इकडे दुष्यंत आणि कृष्णा पोलिसांच्या वेशात चंद्रीच्या घरी आलेले असतात. आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो नाव काय माझं बघू, हां संग्राम पाटील, इन्स्पेक्टर संग्राम पाटील. त्यावर कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार. त्यावर दुष्यंत म्हणतो अगं ठरलंय ना आता आपलं नाव नाही घ्यायचं म्हणून. मग तरी दुष्यंत सरकार कशाला बोलतेस तू आता, काय नाव आहे माझं, संग्राम पाटील. काय इन्स्पेक्टर संग्राम पाटील बोल. त्यावर आता ती चुकीचा उच्चार करते. त्यावर लगेचच दुष्यंत म्हणतो अगं संग्राम नाही गं, संग्राम बोल संग्राम. त्यावर कृष्णा चुकीचा उच्चार करते. दुष्यंत म्हणतो तू मुद्दाम करतेस का गं. त्यावर कृष्णा म्हणते मग काय करू आता, मला नाही जमाना झालं, एवढं अवघड न तुम्हाला कोणी घ्यायला लावलं होतं. दुष्यंत म्हणतो आता त्यांनी जे दिलं ते मी घेतलं ना गं, उगाच काही बडबडशील का तू. त्याबरोबर आता ते दोघंजणं भांडत असताना त्या ठिकाणी चंद्री आलेली असते. कृष्ण चंद्रीला हाक मारत म्हणते ए चंद्रे इकडे. चंद्री पुढे येते. त्याबरोबर आता दुष्यंत हा काही बोलणार ह्याच्या आधी कृष्णाच बोलायला सुरुवात करते. आम्हाला एक टीप लागलेली आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आम्हाला असं कळून चुकलं आहे की तू तो खून केलेला आहेस. त्याबरोबर आता हे ऐकून ती म्हणते काय म्या आणू खून, अहो नाही म्या असं कशा पायी करू. त्याबरोबर ते आता सांगत असतात की ज्या बाईनं खून केला होता त्या बाईनं लाल रंगाची जरी काठाची साडी नेसली होती आणि तू बी जरी काठाची लाल रंगाची साडी नेसली होतीस, त्यामुळं आता आमासनी समज कळलेलं आहे, हे समज तूच केलं आहे ते. त्याबरोबर आता ती म्हणत असते अहो नाही म्या नाही केलेलं. आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो तुझं काय चाललं आहे, तू सारखी माझी वाक्य का घेतेस. कृष्णा म्हणते काय फरक पडतो कुणी पण बोललं तरी. त्याबरोबर लगेचच आता इथे हिला चंद्रीला मात्र प्रश्न पडतो की हे दोघं खरोखर पोलीस आहेत की नवरा बायको. तर आता ती विचारते तुम्ही नवरा बायको आहेसा काय. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणतो त्याचं तुला काय करायचं आहे गं, आम्ही फक्त तुझी चौकशी करायला आलो आहे, तेवढ्याची उत्तरं दे, उगाचच ऑन ड्युटी पोलिसांना नसत्या चौकशा करू नको, कळलं ना. तर कृष्णासुद्धा म्हणत असते सांगा चंद्री मॅडम सांगा की तुम्ही केली का खुनाची जी काही आहे ती गोष्ट, तुम्ही घडवून आणलाय का हे समजा खुनाचा वगैरे प्रकार. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो विचारताय काय, यांनीच घडवून आणला याची आपल्याला खात्री आहे. आपण आता तो जो बिलाचा पुरावा आहे तो यांना दाखवूया. मग ते आता बिल दाखवतात आणि म्हणतात हे बघ हे तुझ्या नावाचं बिल, म्हणजेच ती साडी चंद्रीने खरीदली होती. आता जर चंद्रीनं साडी खरीदल्या तर खून बी केल्या आणि खून बी केला आहे तर मग तर काय बोलणार, जाऊ दे आता. त्याबरोबर मग आता ती लगेच म्हणायला लागते की नाही मी खून नाही केलेला, मी नाही केलेला खून, प्लीज माझं ऐकून घ्या. त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणतो चल बोल लवकर बोल जे काय असेल ते. त्यावर मग आता ती सांगायला लागते की
म्या ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं बोल घडाघड, काय केलं आहेस, काय झालं आहे. मग ती सांगते, म्या म्हणजे मी ते गावदेवीचं दागिनं चोराय गेलो होतो. म्या कुणाचं बी खून करायला गेलो नव्हतो त्या दिसाला. त्यावर कृष्णा म्हणते, काय गावदेवीचे दागिने तू चोरलेस ना व आणि समद गाव मला दोषी धरायले. त्याबरोबर आता इथं चंद्री मात्र गपगुमान उभी असते खरं बोलल्याच्या नंतर. तर इकडं आता बाळजाबाई म्हणत असतात, आता कृष्णीला फकस्त अर्धा तास द्यायचा. आता ह्या अर्ध्या तासात जर कृष्णा आली तर ठीक, आणि जर ह्या अर्ध्या तासापेक्षा वर उलटून काळ गेला तर मग तो काळ मात्र कृष्णीसाठी धोक्याचा. मग मात्र कृष्णीनं कुठल्या बी प्रकारची कुठली बी काय बी गोष्ट न सांगता शिक्षा भोगायची. आणि जर कृष्णी शिक्षा भोगाय आली नाही तर मग आढळराव कृष्णाच्या वरची शिक्षा भोगणार. मंजूर आहे नवं. त्याबरोबर आता लोक काहीच बोलत नाही, गप्प असतात. तर आता इथे बाळजाबाई ह्या मनातून खुश असतात. त्यांना वाटत असतं की चंद्रीपर्यंत कृष्णा पोहोचूच शकत नाही. तर आता इथे आपण पाहतो की बाळजाबाई म्हणत असतात की चला हळूहळू का होईना पण येळ तर आता पुढं सरकायला लागलाय. तर इकडे आता दुष्यंत आणि इथे जे काही म्हणत असतात ते सगळं तिच्याकडून वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडे आढळरावांना आठवत असतं, ते म्हणाले होते की जर कृष्णा पळून गेली तर मी कृष्णावरची शिक्षा भोगेन, पण मला पूर्ण खात्री आहे की कृष्णाने काहीही केलेलं नाही आहे, त्यामुळे तिला पळूनच जावं लागणार नाही आहे. आणि जर तिच्याकडून चूक झाली असेल आणि ती पळून वगैरे गेली तर तिची सगळी शिक्षा आम्ही भोगू. मग तर झालं, आम्ही कुठंही जाणार नाही होती ही वाडा सोडून, आम्ही इथंच राहणार. कळलं नवं. मग मात्र आता लोक जरा गप्प बसतात, शांत होतात आणि विचार करायला लागतात की सगळं कसं घाईघाईत घडून गेलं, म्हणजे काही कळलंच नाही. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणत असतात की होईल, लवकरच समजा व्यवस्थित होईल गुरुजी, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहे नवं. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात की बाळजाबाई, अहो तुमचा हात असतो म्हणूनच तर टेन्शन नसतं ना सणा उत्सवाचं. त्याबरोबर आता इथं लोक ह्या अशाच गप्पा वेसिक मारत असतात. तर बंट्या म्हणत असतो, दाजी आणि कृष्णा येतील ना अर्ध्या तासात, जर काही गडबड झाली तर. त्याबरोबर इकडं आता लगेचच जी चंद्री असते ती कृष्णाला धक्का मारून पळून जाण्याचा प्रयत्न करते. आता कृष्णाला आणि दुष्यंतला धक्का लागल्याबरोबर दुष्यंतचे हात मातीमध्ये खराब होतात. कृष्णा तर आता लगेचच चंद्रीला पकडते, पण दुष्यंत काही पकडत नसतो, दुष्यंतचे हात खराब असतात. तर आता दुष्यंत म्हणायला लागतो की शी काय हे, माझे सगळे हात बडबटवले, खराब केलेस. चंद्री, अगं तुला अक्कल नाही आहे का, घराभोवती साफसफाई स्वच्छता ठेवायची असते की हे असं काहीतरी. त्याबरोबर लगेचच आता चंद्री कृष्णाला म्हणत असते, सोड मला, जाऊ दे. कृष्णा म्हणते, अहो काय चाललंय काय तुमचं, हिला धरा की आधी, नंतर ज्याला ते समज बघू की. त्याबरोबर आता लगेच कृष्णाला तो सांगायला लागतो की हे बघ कृष्णा, मी तुला आधीच सांगितलं आहे की मला हे सगळं नाही आवडत, म्हणून मला पहिले हात स्वच्छ करायला लागतील. त्यावर कृष्णा म्हणत असते, अहो बुडवा की त्या पाण्यात आणि धुडवा की. आता दुष्यंत म्हणतो, नाही या नाही, मी कुठल्या पण पाण्यात माझे हात कसे काय बुडू, तुला तर माहिती आहे मला अजिबातच असं केलेलं आवडत नाही ते, त्यामुळे मी त्या पाण्यात घाण पाण्यात माझे हात नाही बुडवणार. कृष्णा म्हणते, अरे देवा, काय नाटकी आहे ती या माणसाची. आणि मग कृष्णा चंद्रीला एका हातानं पकडते, पुढं येते आणि दुष्यंतच्या हातावर स्वतःच्या हातानं पाणी ओतते. आणि मग आता दुष्यंत हा चंद्रीला म्हणतो, चंद्री जा पटकन एक नॅपकिन किंवा टिश्यू पेपर घेऊन ये, जा. त्याबरोबर लगेच आता चंद्री ही आतमध्ये जाणार, इतक्यात कृष्णा म्हणते, अरे ह्या माणसाचं काय करू, यो घ्या माझा पदर, या पदराला पुसा. मग आता दुष्यंत हा कृष्णाच्या पदराला हात पुसत असतो आणि आता तो कृष्णाकडे एकटक बघायला लागतो. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, प्रसंग काय चाललंय काय, या की हिला बघा पहिल्यांदी. त्याबरोबर मग मात्र आता दुष्यंतसुद्धा सिरियस होतो. त्यानंतर आता इथे लगेच आपण पाहतो की चंद्राने सगळं काही खरं सांगितलेलं असतं. तर कृष्णा ही तिच्यावरती आता खूपच जास्त रागवलेली असते. कृष्णा म्हणत असते, गरिबी माणसाला जगायला शिकवते, गरिबी माणसाला उभं राहायला शिकवते, गरिबी माणसाला बोलाय शिकवते, गरिबी माणसाला ती प्रत्येक गोष्ट शिकवते जी माणसाला करता येत नसते. पण तू काय केलंस, तू त्या गरिबीत फायदा उचललास, सुधारण्याऐवजी कष्ट करण्याऐवजी आणि बिघडलीस. अगं जर आपल्याकडं पैशाची नड आहे किंवा काय अडचण आहे नवं, तर जाऊन देवी मोरं पदर पसरायचा असतोय, पण तू तर देवीच्या अंगावरले बी दागिने स्वतःच्या पदरात पाडून घेतलेस काय गे, लाज नाही वाटली तुला हे समजा करताना.
केलंस तर केलंस, वरनं सवताच्या चोरीचा सगळा आळ माझ्यावर घातलास. हां, काय वाटलं नाही तुला हे सगळं करताना. आणि मग आता कृष्णा ही पुन्हा तिच्या बहिणीच्या एक मुस्कटात लगावून देते आणि म्हणत असते, आता गपगुमान घरला चलायचं आमच्याबरोबर आणि समद्यासनी समद खरं सांगायचं, कळलं नवं. त्याबरोबर दुष्यंतसुद्धा तिला धमकी देतो, हे बघ, जे असेल ते स्पष्ट आणि खरं बोल. नाही, कारण माझ्याकडे पुरावा आहे, मी जर पुरावा कोर्टात सबमिट केला तर मग मात्र तुला अटक होईल. त्यापेक्षा जे असेल ते खरं बोलशील. त्याबरोबर आता चंद्री सांगते की भाई, मैं जे बोलीन ते खरं बोलीन साहेब, मैं तुम्हासनी सबूत देतो, आता मैं खोटं नाही बोलायची. त्याबरोबर कृष्णा ही लगेचच आता म्हणायला लागते, चला दुष्यंत सरकार. मग काय, दुष्यंत, कृष्णा आणि चंद्रा हे तिघजण आता चाललेले असतात. तर हे सगळं बघत असताना आता मग मात्र इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मी म्हणलं होतं नवं, मी निर्दोष आहे, मी काय बी केलेलं नाही म्हणून. तर बघा, मी निर्दोषच आहे. समजा चुका ही न करायच्या आणि समजे वरडणार मात्र मला, हे असंच सुरू होतं. पण आता बघा आता काय होईल ते. आणि मग एवढं बोलून आता कृष्णा ही तिला म्हणते, चल आता बस गाडीत. आणि मग गाडीत बसून लगेचच ते आता तिला जिथे बाळजाबाई न्याय घेत असतात त्यांच्या वाड्यावर त्या ठिकाणी घेऊन आलेले असतात. तोपर्यंत इथे बाळजाबाई ह्या खूपच जास्त खुश असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णा घरातनं कायमची निघून जाणार. तर दुसरीकडं म्हणजे दुष्यंत जोपर्यंत आता त्याचं परिक्रमण पूर्ण करणार नाही तोवर तुम्ही त्याच्याबरोबर असणार. तर आता कृष्णा म्हणते, दोन्ही गोष्टींची गरज नाही पडणार, चला की. आणि मग आता कृष्णा हिला खोटं बोलून सावित्री पळून जाण्याचा प्रयत्न करत असतेस, पण आता कृष्णा ही तुला पळूनच जाऊ देणार नाही आहे, तू बघ, याद राखशील मला. त्याबरोबर सावित्री ही हात जोडते चंद्री आणि कृष्णाला म्हणायला लागते की नका एवढं मला त्रास देऊ. मी म्हणलंय नवं, गावामोर मी समद कबूल करतो समद कबूल. त्यावर कृष्णा म्हणते, करतो नाही, करावंच लागेल, कळलं नवं, चल. आणि मग आता सावित्रीला चंद्रीला घेऊन तिकडनं दुष्यंत आणि कृष्णा निघालेले असतात. आता कृष्णा ही पुन्हा एकदा तिला सांगते, गावामोरच समद गपगुमान खरं बोलायचा, पुण्यांदा खोटं बोललीस नवं तर याद राख. त्याबरोबर आता इथे गावकरी म्हणत असतात की हिला शिक्षा झालीच पाहिजे. आपण कृष्णाच्या गळ्यात नाही तर हिच्या गळ्यात चपलांचा हार घालायचा, त्याचबरोबर हिची गावडवावरनं धिंड काढायची, हिला चांगले धडा शिकवून अद्दल घडवायची. पर आता बाळजाबाई यांचा विषय बदलतोय आणि त्या कृष्णाला म्हणतात की कृष्णा, तू ह्याच घरात राहायचं. त्याबरोबर आता दुष्यंत हा सगळ्यांना खरं कळल्याच्या नंतर लगेचच लोकांना म्हणतो, आता सगळ्यांनी कृष्णासाठी टाळ्या वाजवा आणि तिने जे केलं किंवा तिला ज्यांनी आरोपी ठरवलं त्यांनी तिची माफी मागा. त्याबरोबर आता लगेचच अढळराव म्हणतात की ज्यांनी जास्त नाटकी केल्यात त्यांच्याकडे तर असतील नवं. आता ते लगेचच इकडे असं म्हटल्याबरोबर सगळेच जण त्यांच्याकडे पाहायला लागतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.